मुख्य कार्यक्रमाकडे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो आपला कृषी कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन येत आहेत डॉक्टर बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी कीटक शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथून। त्यानंतर त्यांच्या सोबत आहेत डॉक्टर शैलेश गावंडे सर वरिष्ठ शास्त्रज्ञ वनस्पती रोगशास्त्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, डॉक्टर निळकंठ हिरेमणी शास्त्रज्ञ वनस्पती रोगशास्त्र CICR नागपूर आणि त्यांच्यासोबत साथ संगत करण्यासाठी आहेत आशिष जवळजाळ हार्मोनियम वादक तसेच बाबाराव गेडाम टाळ वादक। तर रसिक प्रेक्षक हो, हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो कृषी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, कृषी कीर्तनाचा जागर आहे आणि या कृषी कीर्तनाच्या माध्यमातून सर आपल्याला या ठिकाणी मंत्रमुग्ध करून सोडणार आहेत। तर सर्वजण आपण सरांच्या कीर्तनाचा या ठिकाणी लाभ घेणार आहोत। तर मी बाबासाहेब फंड सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी त्यांचं कृषी कीर्तनास सुरुवात करावी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम हरि, जय जय राम हरि, जय जय राम एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। महाराष्ट्राची संस्कृती आहे, कीर्तन हे महाराष्ट्राच्या मातीला काही नवीन नाही, कारण आपल्या महाराष्ट्राला महान अशी संत परंपरा लाभली आणि अभिमान असा आहे की आज ज्या ठिकाणी उभं आहोत ही संतांची नगरी, संतांची भूमी, कारण या ठिकाणी दोन महान संतरत्न या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिले, आदरणीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि ज्यांनी स्वच्छतेचा संदेश देतानाच माणसांची मनं सुद्धा कशी साफ झाली पाहिजेत यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं, ते वंदनीय गाडगे बाबा। या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी आपण आहोत आणि खरं पाहिलं तर कृषी कीर्तन म्हणजे नेमकं काय, कारण कीर्तन आपण सगळ्यांना माहीत आहे, परंतु कृषी कीर्तन ही संकल्पना तितकीशी रुजलेली नाही। मागच्या 1-1.5 वर्षापासून ती आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करतोय। तर थोडक्यात सांगेल ही कृषी कीर्तन संकल्पना म्हणजे नेमकी कशी आणि ती कशी अस्तित्वात आली। तर या महान संतांनी आणि समाज सुधारकांनी काय केलं, कीर्तन आणि भजन या प्रभावी समाज माध्यमांद्वारे या ठिकाणी समाजाचं प्रबोधन केलेलं आहे आणि समाजामधील वाईट चालीरीती असतील, अनिष्ट प्रथा असतील, त्या दूर करून समाजामध्ये समता, बंधुता आणि एकतेचा संदेश देण्याचं काम केलं। त्यासोबतच हातामध्ये झाडू घेऊन फक्त परिसरच स्वच्छ करायला नाही सांगितलं, तर माणसांची मनं आतून बाहेरून निर्मळ करण्याचं काम हे केलं। म्हणून कीर्तन हे एक प्रभावी माध्यम आहे आणि याचाच धागा पकडत आम्ही विचार केला, मी आणि माझे सहकारी या ठिकाणी ज्यांचं नाव घेतलं डॉक्टर शैलेशजी गावंडे, की जर शेतीचं तंत्रज्ञान जे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे शास्त्रीय भाषेमध्ये आहे आणि माझ्या शेतकऱ्याला ते समजायला कठीण जातंय, तर मग त्याला जर आपण ओव्या, भारुड आणि कविता अभंगाच्या चालीवर चालबद्ध केलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन आलो तर नक्कीच ते शेतकऱ्यांना लवकर समजेल, कारण ते त्यांच्या भाषेमध्ये असणार आहे।
समजलं तर त्याला ते अवगत होईल, अवगत झालं तर त्याला पटेल आणि तो ते आत्मसात करेल. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन कृषी विभाग जो कृषी विस्ताराचा आत्मा म्हटलं तरी हरकत नाही, कारण संशोधन करण्याचं काम संशोधन संस्था करत असतात, परंतु विस्ताराची खरी धुरा सांभाळतं ते राज्याचा कृषी विभाग. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं की या कृषी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावीपणे जर तंत्रज्ञान विस्ताराचं काम झालं तर काय अवघड आहे, काय वाईट आहे. आणि म्हणूनच घातलेला हा कृषी कीर्तनाचा घात. आमचे संत नामदेवराय सुद्धा म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, कृषी ज्ञानदीप लावू जगी, विठाल विठाल विठाल. मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की संतांनी काय सांगितलं होतं की फक्त पंढरपूरला जा आणि वारी करा, असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. परमात्म्याची जर खरी भक्ती करायची असेल तर शेतामध्ये कष्ट करा, घाम गाळा, फळणाऱ्या फुलणाऱ्या पिकामध्ये, या बहरणाऱ्या कपाशीमध्ये तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगितलं संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी, जगद्गुरु संत तुकोबारायांनी. आणि ते काय म्हणतात की माझी रखमाईच माझ्या शेतामध्ये पेरणी करते आणि माझा पांडुरंग जर इथे नांगर धरतोय तर माझी शेती ही कानाई पंढरी होणार. बरं, नांगर धरी माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी,
माझी शेती ही पंढरी. आपला हा विदर्भ कापसासाठी प्रसिद्ध आहे. काळ्या आईनं उगवलेलं पांढरं सोनं या विदर्भामध्ये पिकवलं जातं. परंतु मागच्या काही 5-7 वर्षाचा जर अनुभव बघितला तर कापूस शेती खूप संकटांच्या विळख्यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या 5-6 वर्षापूर्वी बीटी कपाशीवर सुद्धा गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाला आणि तिथून पुढे शेतकऱ्यासह सर्व कापूस शेतीचे जे भागधारक आहेत ते हतबल झाले. मागच्या 2-3 वर्षापासून त्यात भरीस भर झाली ती म्हणजे बोंडसडी या रोगाच्या समस्येनं. आणि आज एकंदरीत जर बघितलं तर निसर्गाशी सदा झगडितो संत तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं. तर या कापूस उत्पादकाची आणि सर्व भागधारकांची जी परिस्थिती होती, उद्रेक झाल्यानंतर बीटी कपाशीचं तंत्रज्ञान आलं बोंडळ्यांना प्रतिकार करण्यासाठी. परंतु काही कालांतराने जे काही आपल्याला त्या ठिकाणी संकट आलं त्यावेळेची परिस्थिती कशी होती ती आपण ऐकूयात. कपाशीच्या शेतात गडबड झाली, कपाशीच्या शेतात गडबड झाली आणि कपाशीच्या शेतात गडबड झाली. सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली, सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली आणि सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला. अहो अहो अहो, मी म्हणतो नेमकं झालं तरी काय? ही कसली गडबड आणि कोण मंडळी आली शेतावर? जरा आम्हाला समजेल असं सांगाल का? झालं काय ऐकायचंय तर मग ऐका. आली आली व बोंड आली, आली आली व बोंड आली, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली व गुलाबी आळी, आली आली व बोंड आळी, आली आली हो गुलाबी अळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली व बोंड आळी, आली आली व बोंड आळी. हो मग आता बोंडअळी आली. तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही दिसली? त्याचं कारण असं आहे, स्लाइडमध्ये पाहू शकता. बोंडअळी बसली लपून. बोंडअळी कुठे लपून बसते? अन बोंडाच्या आतमध्ये घुसून. कारण बोंडअळीचा प्रादुर्भाव हा बोंड फोडून बघितल्याशिवाय दिसत नाही. मी गुलाबी बोंडअळीची गोष्ट करतोय. हिरव्या अमेरिकन बोंडअळी आणि दुसरी ठिपक्याची बोंडअळी त्यांचा प्रादुर्भाव बाहेरून दिसतो, परंतु गुलाबी बोंडअळी मात्र बोंड फोडल्याशिवाय समजत नाही. आणि खरी गल्ला तिथेच झाली. वेळेत प्रादुर्भाव समजला नाही, वेळेत नियंत्रण करता येणं शक्य झालं नाही. म्हणून गळू लागली पात्या फुले बोंड अन कळी अन आली आली व बोंड आली, आली आली व बोंड आली, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो गुलाबी अळी, आली आली हो बोंडअळी, आली आली हो गुलाबी अळी, आली आली हो बोंडअळी, आली आली व बोंड आली. आली आली हो बोंडअळी, आली आली हो गुलाबी अळी. हो हो मग आता बोंडअळी आली, खूप मोठं नुकसान करून गेली. मग आता हवालदिल झालेला माझा शेतकरी राजा कसा म्हणतो? या या बोंडअळीनं, या या गुलाबी अळीनं बरं नाही केलं ग बया, आणि केलं कपाशीचं वाटोळ ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया, या या बोंडअळीनं बरं नाही केलं ग बया, बोंडअळीनं बरं नाही केलं ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया, केलं कपाशीचं वाटोळ ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया. हो. अरे अरे हो हो हो, अहो तुम्ही नुसते बोंडअळी आली बोंडअळी आली नुकसान करून गेली असं म्हणून आम्हाला घाबरवताय काय? यावर काही उपाय वगैरे सांगाल की नाही? उपाययोजना आहेत, नक्कीच आहेत. नियंत्रण करणं सुद्धा शक्य आहे. कारण संशोधन संस्थेमध्ये काम करतोय म्हणजे फक्त बोंडअळी आली अशी अफवा चालणार नाही. त्यासाठी माझ्या बळीराजाला, माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला उपाययोजना सुद्धा सांगितल्या पाहिजेत. करण्या किडीचं प्रभावी नियंत्रण, करण्या किडीचं प्रभावी नियंत्रण, CICR आणलं नवं
तर माझी सर्व उपस्थितांना विनंती आहे की कृषी तंत्रज्ञानाची अध्यात्माशी सांगड घालून या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा अनोखा किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही चालवत आहोत. आपल्या टाळ्यांची दाद सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण विठ्ठल नामासोबत जर आपण टाळी वाजून गजरामध्ये सहभागी झालात नक्कीच आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न वाटेल. बोला एकदा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी टाळ्या वाजवा. आता CICR म्हणजे काय, तर केंद्रीय कापूस संशोधन संस्था जी नागपुरामध्ये आहे. त्या संस्थेनं नवीन तंत्रज्ञान आणलं. तुम्ही म्हणाल असं कोणतं तंत्रज्ञान आहे, तर एकात्मिक व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट IPMचं तंत्रज्ञान. आणि ते कसं आहे, गुलाबी बोंडळी व्यवस्थापनाचा सोपा मंत्र, गुलाबी बोंडळी व्यवस्थापनाचा सोपा मंत्र, अवलंब करा एकात्मिक व्यवस्थापनाचे तंत्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि कापूस भागधारकांना विनंती. ती विनंती कशी, शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, बोंडअळीला रोखण्यासाठी करा सामूहिक प्रयत्न. विठ्ठल 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 मग आता तुम्ही म्हणाल सामूहिक प्रयत्न म्हणजे जरा उलगडून सांगाल की नाही, कारण सामूहिक म्हणजे काय सगळ्यांनी एकत्र झुंडीने येऊन करायचा प्रयत्न आहे का, नक्कीच नाही. सामूहिक प्रयत्न म्हणजे कम्युनिटी अप्रोच. आपण सगळ्यांना माहीत असेल की गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन करायचं म्हणजे फक्त एकट्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे का, हो नक्कीच नाही. कारण या ठिकाणी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधन संस्था असतील, कृषी विस्ताराची ज्ञानगंगा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे कृषी विस्तार कार्यकर्ते असतील, बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, त्या ठिकाणी इनपुट डीलर्स असतील जे तुम्हाला कीटकनाशक खतं आणि सर्व औषधं पुरवतात. त्यासोबतच कापूस काढून झाल्यानंतर जिनिंग मिलच्या आवारामध्ये किंवा मार्केट यार्डामध्ये अनेक महिने कापूस तसाच पडून असतो. पुढे आपण येणार आहोत त्यावर की या सगळ्या गोष्टी या उपाययोजनांमध्ये येतात. म्हणून शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन केलेला प्रयत्न म्हणजे सामूहिक प्रयत्न. आणखी दुसरी गोष्ट की एका शेतकऱ्यानं जर IPM केलं, शेजारच्या शेतकऱ्यानं नाही केलं तर होईल काय, नाही. त्या ठिकाणी काय होणार आहे, गुलाबी बोंडळीचे पतंग एक एक जे आपण त्या ठिकाणी बघितलं तर हवेसोबत वाऱ्यासोबत 4-4, 5-5 किलोमीटर दूरवर उडून जातात. मग शेजारच्या शेतामध्ये जरी IPM असेल, बाजूच्यानं केलं नसेल, तर त्याच्या शेतातले बोंडळीचे पतंग तिथे जाऊन अंडी घालतील की नाही घालतील, घालतील. कारण माझा बांध माझं शेत, तुझा बांध तुझं शेत हे आपण ठरवून दिलेल्या मर्यादा आणि सीमा आहेत. निसर्गाच्या जीवजंतूंना किडी रोगांना बंधनं आहेत का, हो नाही. तसं जर असतं तर 2 वर्षापूर्वी आलेली लष्करी अळी, अमेरिकन लष्करी भारतात आली असती का, नाही, कारण तिला व्हिसा काढून यावं लागलं असतं. परंतु आज ती आपल्या पूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालते, मका आणि इतर तृणधान्य पिकामध्ये, भाजीपाला पिकामध्ये, कारण ती बहुपिक भक्षीय कीड आहे. म्हणून एकाने करून भागणार नाही, तर गावच्या गावं त्या ठिकाणी एकत्र आली पाहिजेत आणि सामूहिक पद्धतीनं एकत्र नियंत्रण केलं पाहिजे. कारण आमचे जगद्गुरु संत तुकोबराय सुद्धा म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. विठ्ठल 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 मग आता सर्व पुराण ऐकून झालं, आता नेमकं मुद्द्यावर यायला हवं.
तर सगळ्यात पहिली नियंत्रण पद्धती कोणती असावी? सगळ्यात पहिली नियंत्रण पद्धती करावी पेरणी शिफारशीत वेळेत, करावी पेरणी शिफारशीत वेळेत, असावी चांगली बियाण्याची प्रत. विठ्ठला विठ्ठला मग आता शिफारशीत वेळेत पेरणी म्हणजे नेमकं काय? खरं तर याचं विस्तारानं सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीला वेळेचं महत्व असतं, कारण ज्याचं लग्न वेळेत झालं नाही त्याला विचारा की वेळेचं महत्व काय असतं. ज्याला परीक्षेला शाळेमध्ये जायला वेळेत बस मिळाली नाही, तो वेळेत वर्गात पोचू शकला नाही, त्याला एंट्री मिळाली नाही, आतमध्ये वर्ष वाया गेलं, त्याला विचारा वेळेचं महत्व. ज्याला गावाला जायचंय पण बस स्टँडवर वेळेत पोचला नाही, गाडी निघून गेली, त्याला विचारा वेळेचं महत्व. मग माझ्या या शेती करण्यामध्ये या ठिकाणी शेतीशास्त्रामध्ये का नाही वेळेचं महत्व पाळायचं? रिकमेंडेड टाइम ऑफ सोईंग, शिफारशीत वेळेमध्ये पेरणी केली पाहिजे. आता त्याची दोन कारणं आहेत. एक तर आपला विदर्भ असेल किंवा महाराष्ट्र असेल, जो कापूस लावतो 70-80% कोरडवाहू लावतो, आणि दुसरी गोष्ट पूर्व हंगामी लागवड केली तर बोंडअळी येते. आता मी एक एक मुद्दा विस्ताराने सांगतो, फक्त विठ्ठल विठ्ठल करण्यासाठी इथे आलेला नाही, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला त्या तल्लीन व्हावं आणि हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं जावं म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला जागृत करण्यासाठी हा डोस आहे, बाकी काही नाही. तर आता शिफारशीत वेळेत पेरणी म्हणजे नेमकी कधी? तर पुरेसा पाऊस पडल्यानंतर. कारण कोरडवाहू भागामध्ये जर कापूस लावायचा असेल तर त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारणतः 2 मध्यम स्वरूपाचे पाऊस झाले पाहिजे आणि आपल्या जमिनीमध्ये 70 ते 80 सेंटीमीटर खोलीपर्यंत ओलावा असला पाहिजे. अन्यथा काय होतं, बऱ्याचदा हलक्या पावसावर आपण पेरणी करतो, उगून आलेल्या पिकाला नंतर पावसाने ताण दिल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी ते पीक सक्षम राहत नाही किंवा बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा घटते. अशा वेळी दुबार पेरणीचं संकट येतं. म्हणून वेळेत पेरणी मग ती कधी करायची? तर पुरेसा पाऊस, किमान 2 मध्यम स्वरूपाचे 60 ते 70 सेंटीमीटर खोलीपर्यंत ओलावा असला पाहिजे आणि जूनच्या 15 तारखेच्या आसपास, म्हणजे दुसऱ्या आठवड्याला सेंट्रल ठेवायचं केंद्रस्थानी, आणि जसा पावसाचं काही आगमन असेल त्यानुसार आपण त्या ठिकाणी करावी पेरणी शिफारशीत वेळेत. बरोबर. आणखी एक मुद्दा मी सांगितला, शिफारशीत वेळेत का करायची. खरं तर तो मुद्दा अगदी शेवटी आहे की पूर्व हंगामी लागवड करायची नाही, म्हणजे एप्रिल मे मध्ये. बरेच शेतकरी ज्या ठिकाणी ओलीत उपलब्ध आहे त्या ठिकाणी काही शेतकरी 10-15% आहे, जास्त एरिया नाही येतो. परंतु मी मगाशी म्हटलं सामूहिक प्रयत्न म्हणजे सगळ्यांनी एक करायचं, वेगवेगळं केलं तर प्रॉब्लेम येतो. मग पूर्व हंगामी लागवड जर केली एप्रिल मे मध्ये तर तिला पात्या कधी लागतील हो? जुलैमध्ये. मग जुलैमध्ये पात्या लागल्या, पावसासोबत बाहेर पडणारे जे पतंग आहेत मागच्या हंगामातले सुप्तावस्थेतले, ते अंडी कुठे घालणार आहेत? पात्या लागलेल्या कपाशीवर. आणि एक लक्षात घ्यायचं, पुढे मी सांगेलच, परंतु कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका 40 दिवसापर्यंत बिलकुल नाही, म्हणून विघ्नाकारण कुणाच्या सांगण्यावरून फवारण्या घ्यायच्या नाहीत. पात्या लागल्याशिवाय गुलाबी बोंडअळी येत नाही. पात्यापासून बनतं फूल, फुलापासून बनतं बोंड. या 3 भागात, म्हणजे ज्याच्यावर बोंड तयार होणार आहे त्याच भागावर गुलाबी बोंडअळी इथं नुकसान करते. पानं, फांद्या आणि कोळे शेंडे खात नाही. त्यामुळे फवारणी करण्यासाठी घाई करायची नाही, कारण 40 दिवसापर्यंत पात्याच लागत नाही. बरोबर. म्हणून पूर्व हंगामी लागवड केलेल्या कपाशीला पात्या जुलैत येतात, हंगामी लागवड म्हणजे जून मध्ये केलेल्या कपाशीला पात्या ऑगस्ट एंडला येतात. बरोबर. मग अशा वेळी पहिली पिढी कुठे तयार होणार आहे? नवीन हंगामामध्ये पहिली पिढी ही पूर्व हंगामी कापसावर तयार होते आणि अशा पद्धतीनं पुढे ती हंगामी कापसावर जाते. म्हणून पूर्व हंगामी लागवड करायची नाही, अर्थात शिफारस केलेल्या वेळेत पेरणी करायची. विठाला 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 आता त्यातला अर्धाच भाग मी सांगितला की करावी पेरणी शिफारशीत वेळेत. मग पुढचं काय? असावी चांगली बियाण्याची प्रत.
आपल्याला माहिती आहे चांगल्या गुणवत्तेचं बियाणं असल्याशिवाय निरोगी किंवा सकस जोमदार असं पीक येणार नाही आणि चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार नाही. कारण सकस बियाणं नसेल, निरोगी बियाणं नसेल तर त्या ठिकाणी कीड रोगांना ते बळी पडणार आहे, वातावरणाच्या बदलांना ते बळी पडणार आहे आणि अशावेळी मोठं नुकसान आपलं त्या ठिकाणी होणार आहे. मग अशावेळी रसशोषक वाणांना किडींना प्रतिकारक्षम वाण आपण निवडले पाहिजेत. त्या ठिकाणी बीटी बियाण्याला बीज प्रक्रिया कंपनी करून देते, बरोबर. गावच्या नावाचं लाल रंगाचं औषध त्या ठिकाणी लावलेलं असतं. मग तुम्ही म्हणाल परत बीज प्रक्रिया करायची गरज काय? माझे सहकारी प्लांट पॅथॉलॉजिस्ट आहेत, वनस्पती रोगशास्त्रज्ञ. ते सांगतात की कपाशी पेरल्यानंतर पहिले 1 ते 1.5 महिन्यात सगळ्यात जास्त नुकसान होतं ते मर आणि मुळकूज रोगाने. आणि त्यामुळे कपाशीचं जे स्टँड आहे, प्लांट पॉप्युलेशन किंवा रोपाची एकरी संख्या ती मोठ्या प्रमाणावर घटते. अशावेळी उत्पादनाला फटका बसतो. म्हणून शक्य असेल तर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीची फवारणी बीज प्रक्रिया करा. नसेल शक्य तर त्या ठिकाणी कार्बोक्झिन सारखी इतर जे बीज प्रक्रियेसाठी रिकमेंडेड बुरशीनाशकं आहेत त्याची बीज प्रक्रिया करा. या सगळ्याचा एकत्रित अर्थ होतो असावी चांगली बियाण्याची प्रत. कारण तुकोबराय सुद्धा सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. 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 हे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता चांगल्या प्रतीचं बियाणं निवडलं, वेळेमध्ये पेरणी सुद्धा केली. मग आता पुढे करायचं काय? एवढ्यावर थांबून चालणार आहे का? नक्कीच नाही. त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या जमिनीची निवड हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ही फक्त गुलाबी बोंडळीसाठी सांगत नाही मी. कोणतंही पीक घ्या, कापूस सोडून द्या, सोयाबीन असू द्या, भात असू द्या, इतर कोणतंही आपल्या भागात येणारं पीक, फळपीक असू द्या, चांगल्या गुणवत्तेची जमीन असेल तर आणि तरच चांगलं पीक त्या ठिकाणी येणार आहे. कारण आपला आरोग्य विभाग सुद्धा काय म्हणतो? सुदृढ मातांच्या पोटी शतायुषी बाळे जन्मती. मग आपली आई कोणती आहे? शेतकऱ्यासाठी काळी आई आहे. आणि ती सकस नसेल, तिच्यामध्ये अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा होत नसेल, खारवट असेल, पाणथळ असेल, निचरा होणारी नसेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे? आपल्या कपाशी खूप संवेदनशील पीक आहे, मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीची जमीन हे सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बीज अंकुरायचं असेल तर त्या ठिकाणी ओल्या मातीची कूस असावी लागते. खडकाळ मारानी जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपण अंकुरण होऊ शकत नाही. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे, कसे रुजावे बियाणे बाळराणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. मग आता ह्या सर्व गोष्टी करून झाल्या, पण आता मूळ मुद्दा राहिला गुलाबी बोंडळीचं. कधी नियंत्रण करायचं? मी मगाशीच सांगितलं 40 ते 45 दिवसापर्यंत बोंडळी येणार नाही तर तोपर्यंत घाबरायचं नाही. पण आता आपण सगळं करत आलोय. आता खरी गरज आहे ती लक्ष देण्याची इथून पुढे बोंडळीसाठी. होता पीक आपुले 45 दिवसांचे. होता पीक आपुले 45 दिवसांचे. गुलाबी अडीसाठी आहेत हो महत्वाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. 45 दिवसाचं झाल्यानंतरच गुलाबी अळीसाठी महत्त्वाचं काय याबद्दल मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. कारण पात्या लागतात त्या 40-45 दिवसानंतर आणि त्या किमान 5-6 दिवसाच्या पात्या झाल्याशिवाय त्यावर बोंडळी अंडी घालत नाही. म्हणून
मग आता पुढे काय करायचं? 45 दिवसाचं पीक झालं, बोंडअळीचा धोका हळूहळू वाढायला लागला, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? लावावे कामगंध सापळे एकरी 2. लावावे कामगंध सापडे एकरी 2. वेळेतच होईल कीड प्रादुर्भावाचे निदान. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता कामगंध सापळे लावून फक्त काम होणार आहे का? आता या ठिकाणी एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याचदा कामगंध सापळे लावले म्हणजे उपाययोजना झाल्या आणि नियंत्रण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. त्याचं कारण असं आहे की अर्धवट माहिती बऱ्याचदा आपण घेतो. अधजल गगरी छलकत जाय, अधुरा हकीम जानको खतरा. त्यामुळे कामगंध सापळे हे नियंत्रणाची पद्धती नाही, व्यवस्थापनाची पद्धती आहे. लक्षात घ्या 2 गोष्टींमधला फरक. गुलाबी बोंडअळीचं डायरेक्ट नियंत्रण त्या ठिकाणी होत नाही, त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठीचं डिसिजन मेकिंग टूल, निर्णय घेण्याचं साधन. अदरवाईज अन्यथा एकरी 2 कामगंध सापळे लावून कुठेही बोंडअळीचं व्यवस्थापन होणार आहे का? नाही. या ठिकाणी आमचा उद्देश हा आहे की बोंडअळीच्या प्रादुर्भावाची पातळी जाणून घेण्यासाठी सापळे लावायचे 2, की ज्याच्यामध्ये अडकणारे नरपतंग. आता कामगंध सापळ्यामध्ये काय अडकणार आहे? फक्त नरपतंग अडकणार आहेत, कारण मादी किडीचा गंध त्यामध्ये असतो. मग अशा वेळी ज्या नरपतंग अडकलेले असतील त्याच्या संख्येवरनं ठरवायचं गुलाबी बोंडअळीला फवारणी करायची की नाही. सगळ्यात पहिलं तर कीड आहे की नाही हे समजलं पाहिजे. जर प्रत्येक सापळ्यामध्ये त्या 2 पैकी एका दिवसाला 7 ते 8 पतंग आपल्याला सापडत असतील आणि असं सलग 2-3 दिवस सापडत असेल तर त्याला आपण म्हणायचं आर्थिक नुकसान पातळी गाठली आणि त्यानंतरच शिफारस केलेली फवारणी त्या ठिकाणी करायची. स्लाइड्सवर आपल्याला पुढे दिसेल काय काय फवारणी करायची. परंतु मग कामगंध सापळे निर्णय घेण्याचं साधन म्हणजे नेमकं काय? थोडक्यात आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगतो. बऱ्यापैकी आपण ब्लड टेस्ट केली, त्यामध्ये आपल्याला काय कळतं? शुगर आहे की नाही आहे. आहे तर मग ती किती आहे? आपण डायबेटिक आहोत की नाही आहोत. नुसतं ब्लड टेस्ट केली म्हणून तुमचं त्या ठिकाणी डायबेटिक कंट्रोल होतं का? नाही होत. त्यासाठी वेगळे उपाय करावे लागतात. अगदी असंच निर्णय घेण्याचं साधन म्हणजे कामगंध सापळे, ज्यामध्ये अडकलेल्या पतंगांच्या संख्येनुसार आपण ठरवायचे फवारणी घ्यायची की नाही घ्यायची ती. आता पतंग अडकल्यानंतर किती दिवसात फवारणी घ्यायची हे अत्यंत महत्त्वाचं. कारण या ठिकाणी पतंग बाहेर पडायला लागल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये नरमादीचं मिलन होतं. त्यानंतर घातलेल्या अंड्यामध्ये 4 ते 5 दिवसामधनं अंडी उबवून होऊन अळ्या बाहेर पडतात आणि अळी जेव्हा बाहेर पडते ती जास्त काळ उपाशी राहू शकत नाही. 5 ते 7 तासामध्ये ती बोंडामध्ये शिरकाव करते. शिरकाव करू शकली नाही तर मरून जाते. म्हणून जर आपल्याला बोंडअळीचं प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर अळी बोंडाच्या आतमध्ये जाण्या अगोदर रोखलं पाहिजे. कारण बोंडात शिरली एकदा की अळी, मग कितीही तुम्ही त्या द्रावणामध्ये बुडून ठेवा बोंडांना, काहीही फरक होत नाही. त्या ठिकाणी नियंत्रण होणार नाही. म्हणून निर्णय घेण्याचं साधन लावावे कामगंध सापळे एकरी 2. लावावे कामगंध सापडे एकरी 2. वेळेतच होईल कीड प्रादुर्भावाचे निदान. विठ्ठल 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 बघा 2-2 ओळीच्या ओव्या आहेत, कविता आहे. ओव्या मी म्हणणार नाही, तेवढं मोठं महान काव्य नाही, ते कविता आहे. 2-2 ओळीमध्ये तुम्हाला गहन अर्थ आहे 10-10 मिनिटं सांगेल एवढा. म्हणून तो अर्थ त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. IPM सोपं आहे, परंतु ते स्टेप बाय स्टेप केलं तर, समजून घेतलं तर, आणि त्यानंतर ते किफायतशीर उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्याची प्रचिती शेवटी आल्याशिवाय राहणार नाही. मग आता या ठिकाणी पुढे काय करायचं? आता या 45 दिवसाच्या दरम्यानच आम्ही पुढची नियंत्रण पद्धती सांगतो. प्रतिबंधात्मक फवारणी घ्या निंबोळी अर्क अथवा निमतेलाची. फवारणी घ्या निंबोळी अर्क अथवा नीमतेलाची. रोखण्या मदत होईल क्रिया किडीची अंडी घालण्याची. विठ्ठल 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 विठ्ठल
आता तुम्ही म्हणाल अंडी घालण्याची क्रिया रोखली जाईल म्हणजे नेमकं काय, तर मी वेगळं सांगायची गरज नाही. निंबोळी अर्क किंवा नीमतेल कडवट वास असतं. या मादी पतंगांना त्या कडवट वासामुळे अंडी घालण्यापासून दूर पळून लावलं जातं. हा एक फायदा. परंतु बीटी बियाण्याला केलेली गावचो किंवा इतर कीटकनाशकाची जी प्रक्रिया आहे, ज्यामुळे पहिल्या 40 दिवसापर्यंत रसशोषक किडी ज्या आहेत त्यांच्यापासून नियंत्रण मिळतं, त्यांचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागतो. 40 दिवसाच्या दरम्यान पीक व्हेजिटेटिव्ह म्हणजे जास्तीत जास्त शाकीय वाढीमध्ये पीक असतं, अशा वेळी रसशोषक किडीचा उद्रेक सुद्धा व्हायला लागतो. म्हणून हे तिहेरी काम करतंय. बघा, रसशोषक किडींचं नियंत्रण सुद्धा त्या ठिकाणी होणारे. कडवट वासाने या किडी खाणार नाही, उपाशी राहून मरतील. गुलाबी बोंडईचे पतंग त्या ठिकाणी अंडी घालणार नाहीत, त्यांना दूर पळून लावलं जाईल. आणि अशा पद्धतीनं प्रतिबंधात्मक. आता इथे आर्थिक नुकसान पातळीचा निकष लागत नाही, कारण कोरोना आला त्यावेळी आपल्याला व्हॅक्सिनेशन सुद्धा प्रतिबंधात्मक घेतलं गेलं, बरोबर. कोरोना झाल्यानंतर नाही व्हॅक्सिन घेतलं, होण्या अगोदर होऊ नये म्हणून. म्हणजेच प्रतिबंधात्मक फवारणी सुद्धा बोंडळी असो की नसो, रसशोषक किडी असोत की नसोत, एक जैविक कीटकनाशक आहे, वनस्पतीजन्य आहे, पर्यावरणपूरक आहे, सुरक्षित आहे. म्हणून निंबोळी अर्काची किंवा निमतेलाची प्रतिबंधात्मक फवारणी आपण त्या ठिकाणी सांगत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता 45 दिवसावर भरपूर करून झालं. आता चला पुढे, जरा आपली कपाशी पुढे गेली हो, ती आता फुलऱ्यामध्ये आली 55-60 दिवसामध्ये. मग अशा वेळी बोंडळी आली, कसं ओळखायचं, तर त्याचं ओळखण्याचं सोपं आहे. आता ज्यांना स्लाइड दिसत असेल ते बघू शकतात. ज्याला डोमकळी म्हणतो आम्ही, रोझेट फ्लावर, जे फूल निरोगी फुलासारखं उमलू शकत नाही, कारण बोंडळी त्या ठिकाणी घुसलेली आहे, आतला गाभा तिने खाल्लेला आहे. त्यामुळे जे जास्वंदीच्या आकाराचं फूल जे उमलणार असतं ते उमलत नाही. खुरटलेलं फूल दिसतं, रोझेटी म्हणजे डोमकळी, बरोबर. विदर्भामध्ये एक प्रचलित शब्द आहे, तसा मी वैदर्भीय नसल्यामुळे मला माहीत नाही, पण डोमळ्या वगैरे काहीतरी म्हणतात इकडे. तर डोमळ्या म्हणजे वेडा वाकडा असा काहीतरी अर्थ असा. ती डोमकळी सुद्धा तशीच आहे, वेडी वाकडी दिसते, त्या नॉर्मल निरोगी फुलासारखी दिसत नाही, म्हणून तिला डोमकळी म्हणतो. मग ती ओळखायची कशी ते चित्रात मी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे स्लाइडमध्ये. मग करायचं कसं, खुडुनी टाका नष्ट करा दिसता क्षणी डोमकळ्या, खुळुनी टाका नष्ट करा दिसता क्षणी डोमकड्या, वाढणार नाहीत शेतात बोंडळ्या. विठ्ठल 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 का टाकायच्या. आता इथे जीव बऱ्याच शेतकऱ्यांचा खालवर होतो, खुडू की नको, खुडू की नको, खुडू की नको. खुडूक कोंबडीसारखं करून चालणार नाही. ज्या फुलामध्ये, ज्या कळीमध्ये अळी आहे, कळीमध्ये अळी आहे, इथेही यमक जुळलं योगायोगानं, ती कळी उमलू शकत नाही. तिचं बोंडही तयार झालं तर ते किडकं होणार आहे, सकस होणार नाही किंवा होणारच नाही बोंड तयार. मग अशा वेळी ती कळी शेतामध्ये ठेवल्यानं काय होणार आहे, एक मादी पतंग 200 अंडी घालणार आहे. त्याच्या 50% जरी उत्पत्ती झाली तरी 100 अळ्या पुढे ती पैदा करणार आहे, 100 बोंडांना नुकसान करणार आहे. आणि अशा पद्धतीने किती बोंडळे असतील हो शेतामध्ये. मग याचा विचार केला तर डोमकळ्या ठेवून परवडणार नाही. म्हणून खुडून टाका, नष्ट करा अळीसहित. एकतर जनावरांना खाऊ घाला त्या डोमकळ्या, किंवा कुठेतरी प्लास्टिक पिशवीत गोळा करून खड्ड्यात पुरून टाका, जाळून टाका. परंतु नष्ट केला तरच बोंडळ्या पनपणार नाहीत, वाढणार नाहीत, हे त्या ठिकाणी आम्हाला सांगायचंय. मग आता पुढे चला, आपली कपाशी गेली आता 75-80 दिवसावर बोंड धरायला लागली आता, बरोबर आहे का. आले का कपाशीला बोंड मंडळी. कपाशीला बोंड लागली असतील तर आपण आता बघूयात की बोंडामध्ये अळीचा प्रादुर्भाव वरून दिसत नाही. मग नेमकं कसं करायचं, कसं ओळखायचं. आता पुढची आमची नियंत्रण पद्धती, ओलांडता किडीनं आर्थिक नुकसान पातळी, ओलांडता किडीने आर्थिक नुकसान पातळी, शिफारस केलेलीच फवारणी घ्यावी वेळोवेळी. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुम्ही म्हणाल ही काय आहे? ओलांडता किडीनं आर्थिक नुकसान पातळी. ही काय कोणत्या गावाची सीमा आहे का ती ओलांडल्यानंतर आम्हाला कळणारे कुठे आली बोंडाई? ते कसं ओळखायचं? कारण बाहेरून प्रादुर्भाव दिसून येत नाही बोंड फोडल्याशिवाय. म्हणून या ठिकाणी रॅन्डम सॅम्पलिंग, बऱ्याच लोकांना माहीत असेल, अनिश्चित स्वरूपात एका एकरातनं 10 ते 20 बोंड तोडायची. तोंड पाहून बोंड तोडायची नाही, म्हणजे किडलेलंच बोंड तोडायचं नाही, नाही तर सगळ्या सॅम्पलमध्ये 100% प्रादुर्भाव. आणि तुम्ही म्हणाल मग आता खूप नुकसान झालं, आता मी काय करू? शेतकऱ्याला त्या ठिकाणी चुकीचा सल्ला जाऊ शकतो. म्हणून बोंड न पाहता तोडायचं, जे येतील ते येतील रॅन्डमली. आणि काळजी एक घ्यायची की एका झाडाचं एकच बोंड घ्यायचं, संपूर्ण शेतात विखुरलेल्या 10-20 झाडाचं बोंड तोडायची. बॉर्डर सगळे 4-4 रो जे असतील बॉर्डरच्या 2-4 ओळी सोडून द्यायच्या. आणि त्या 20 बोंडामध्ये जर 2 बोंड किंवा 10 बोंडामध्ये जर 1 बोंड, म्हणजे 10% प्रादुर्भाव. हे लक्षात येईल आपल्या. जर ती बोंड फोडून बघितल्यावर कळालं की 10% किडकी बोंड म्हणजे आर्थिक नुकसान पातळी. आता पहिल्यांदा मी सांगितलं 7 ते 8 पतंग एका सापळ्यात सलग 2 ते 3 दिवस, ती एक नुकसान पातळी होती. ज्या वेळेला हिरवे बोंड लागतील त्यावेळी बोंड सुद्धा तपासून बघितली पाहिजे. 10% जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तरच ज्या ठिकाणी स्लाइडवर दाखवलेली फवारणी जी आहे शिफारस केलेली ती आपल्याला घ्यायची. म्हणून आम्ही काय सांगतो, ओलांडता किडीनं आर्थिक नुकसान पातळी, शिफारस केलेलीच फवारणी घ्या वेळोवेळी. आता फवारणी घेत असताना एक गोष्ट बऱ्याचदा गल्लत होते शेतकरी दादांची, की एकाच वेळेला बुरशीनाशक, एकाच वेळेला कीटकनाशक, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, लिक्विड फर्टिलायझर, सगळा दहिकाला आपण एकाच पंपात करतो आणि मजुरीचा खर्च वाचावा म्हणून त्या पिकावर मारून देतो. परंतु त्यामुळे काय होतं 2017-18ला यवतमाळ आणि परिसरात काय झालं होतं आठवा? विषबाधा झाल्या होत्या अनवधानानं बऱ्याच शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, बरोबर. त्या ठिकाणी ज्या गोष्टींची कम्पॅटिबिलिटी नाही, ज्या गोष्टी एकत्र केल्यानंतर त्या एकत्र नांदू शकत नाही, हो, त्यांची इच्छा नाही नांदायची. तुम्ही त्यांना बळजबरीनं जर नांदायला लावाल, एका पंपामध्ये त्याला मिक्स कराल, तर काय होणार आहे? फवारलेल्या पिकाला त्या ठिकाणी विषबाधा होणार आहे, ज्याला फायटोटॉक्सिटी म्हणतो. फवारणी करताना तुषार जर अंगावर उडाले फवारणीचे, तर त्या ठिकाणी शेतमजुरांना किंवा त्या शेतकऱ्याला विषबाधा होणार आहे. म्हणून आम्ही काय सांगतो, फवारणी करत असताना टाळावे करणे कीटनाशकांचे मिश्रण, टाळावे करणे कीटकनाशकांचे मिश्रण, अन्यथा द्याल दादा विषबाधेला निमंत्रण. विठ्ठल 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 बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या नियंत्रण पद्धती सांगितल्या, पण बऱ्याचदा एखाद्या किडीचं किंवा रोगाचं नियंत्रण म्हणजे फक्त फवारणी एवढंच आपण अर्थात घेतो. एकात्मिक व्यवस्थापन हे सांगत नाही. एकात्मिक व्यवस्थापनामध्ये पीक व्यवस्थापन सुद्धा असतं, जमिनीचं व्यवस्थापन असतं, सगळ्या गोष्टी असतात. मग ज्या वेळेला आपण पीक हंगाम संपत येत असतो तरी फरदड घेत असतो. म्हणजे काय की जे शिफारस केलेला सीझन आहे, हंगाम आहे, त्याच्या कालावधीच्या बाहेर पुन्हा खतपाणी देऊन आपण त्याचा हंगाम लांबवत असतो. कारण कापूस हे इनडिटर्मिनेट क्रॉप आहे. इनडिटर्मिनेट म्हणजे एकाच वेळेला त्याला फुलं पाता येत नाही, सारख्या येत राहतात. सोयाबीन डिटर्मिनेट आहे, म्हणजे एकाच वेळेला सगळं येतं आणि हार्वेस्टिंग करून आपण मोकळे होतो. परंतु कपाशीमध्ये ते बहुवर्षीय पीकसुद्धा होऊ शकतं. कपाशीचं झाडसुद्धा असतं. कपाशीचं पीक जे शेतामधलं, त्या व्यतिरिक्त ट्री ज्याला म्हणतो, झाड म्हणजे ट्री, ते सुद्धा असतं 10-10, 15-15 वर्ष जगणारं. त्याला खतपाणी घालत राहते, वाढेल, परंतु त्याला आपण व्यवस्थापनातनं हंगामी पद्धतीमध्ये आणलेलं आहे, ज्याला हायब्रिड्स म्हणतो. इम्प्रूव्हमेंट आपण त्यामध्ये केलेली आहे. तर अशा वेळी त्याचा हंगाम लांबवला तर काय होतं? गुलाबी बोंडळीचं एकमेव खाद्य आहे ते म्हणजे कापूस. आपल्याला माहिती आहे गुलाबी बोंडळी इतर पिकात आल्याचं कधी ऐकलंय? भारतामध्ये तरी मला तसं उदाहरण नाही. जगभरात बाकीचे उदाहरणं आहेत. भारतात सुद्धा प्रयोगशाळेमध्ये त्याची पैदास होते, परंतु निसर्गतः त्याचा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त कापसामध्येच होतो. म्हणून गुलाबी बोंडळी ही एक पीक भक्षीय कीड आहे. अशा वेळी जर हंगाम जितका लांबेल तितकं तिची कार्यक्षमता सारखी सातत्यानं चालू राहील खाद्यपुरवठा मिळाल्यामुळे. तोच जर हंगाम वेळेत संपला तर त्या ठिकाणी येणाऱ्या हिवाळ्यामध्ये थंड तापमानामुळे अळ्या सुप्तावस्थेत जाणार आहेत आणि सुप्तावस्थेत गेल्या म्हणजे त्या ठिकाणी प्रादुर्भाव त्या ठिकाणी थांबणार आहे. अशा वेळी प्रतिकारक क्षमता जी विकसित होते बीटीला ती सुद्धा मंदावणार आहे. म्हणून आम्ही काय सांगतो,
टाळावे घेणे कपाशीची फरदड, टाळावे घेणे कपाशीची फरदळ, थांबवा आपल्या जीवाची ही परवळ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता त्याच संदर्भाने दुसरं की हंगाम वेळेत संपला पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्व हंगामी लागवड नाही करायची एप्रिल मे मध्ये, कारण हंगाम लांबवला म्हणजे जातो मार्च पर्यंत आणि पूर्व हंगामी लागवड केली म्हणजे एप्रिलचा शेवटचा किंवा मेचा पहिला आठवडा. मग त्या ठिकाणी किडीचं जीवनचक्र खंडित होण्यासाठी कालावधी राहतोच कुठे. पण जर वेळेत हंगाम संपवला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त जानेवारीचा पहिला पंधरवडा, तर नवीन हंगाम जो येतो तो जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पंधरवड्यामध्ये, तोपर्यंत 5-6 महिन्याचा जो कालावधी मिळणार आहे त्या ठिकाणी किडीचं जीवनचक्र खंडित होऊ शकतं. म्हणून आम्ही पुढे काय सांगतो, वेळेतच संपवावा कपाशीचा हंगाम, वेळेतच संपवावा कपाशीचा हंगाम, पूर्व हंगामीला द्या पूर्ण विराम. विठ्ठल 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 मग आता त्यावेळेला काय होतं, मी मगाशी म्हटलं कापूस हा सातत्याने फुलोरा आणि बोंड लागणारं पीक आहे. अशा वेळी वेचणी झाली तरी 4-2 बोंड दिसतात, 4-5 फुलं दिसतात, आपल्याला मोह आवरत नाही, आपण त्याला फरदडमध्ये ठेवतो. परंतु ते मोह टाळण्यासाठी आणखी एक गोष्ट आहे की सगळी बोंड बऱ्यापैकी किडकी असतात शेवटी. मग अशा वेळी वेचण्या 2-3 वेचण्या झाल्यानंतर आपण थांबलं पाहिजे आणि असतील शिल्लक हिरवी बोंडे कापूस वेचल्यावर, अस्तिक शिल्लक हिरवी बोंडे कापूस वेचल्यावर, द्यावी द्यावी सोडून चरावया शेतात गुरणी ढोर. विठ्ठल 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 गुरंढोरं चारायला सोडण्याचं कारण एकच की त्या किडक्या बोंडामध्ये अळ्या असतील, बोंड खाल्ल्याबरोबर बोंडासोबत त्या अळ्या सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतील. आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने, मी म्हटलं एकात्मिक नियंत्रण पद्धती, कुठल्याही एका नियंत्रण पद्धतीने नियंत्रण होत नाही. त्या ठिकाणी फक्त फवारणी आपण ध्यानात ठेवून चालणार नाही. तर एकात्मिक पीक व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता पुढे काय केलं पाहिजे, बऱ्याचदा पराठी शेतात जास्त काळ उभी राहते, काय होतं मग आता लग्न सीझन येतो, कुणाचं साखरपुडा आहे, कुणाचं लग्न आहे, कुणाचं आणखी काही कार्य आहे, त्या ह्याच्यात आपण त्या शेती कामाकडे आता नंतर दुर्लक्ष होतं, वेचण्या झालेल्या आहेत. अशा वेळी पराठी तशीच उभी राहते, त्या पराठीमध्ये किडक्या बोंडामध्ये अळ्या असतात, त्या तशाच पनपत राहतात, त्यासोबतच रोगांचे सुद्धा अवशेष त्या ठिकाणी असतात. म्हणून जास्त काळ पराठी शेतात उभी नाही राहिली पाहिजे. मग करायचं काय, उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, हात जोडून विनवणी करीतो ढीग नका घालू बांधावर. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता तुम्ही म्हणाल ढीग नका लावू बांधावर, तुमच्याकडे धुऱ्यावर म्हणतात, बरोबर, आपण तसंही म्हणूया ढीग नका लावू धुऱ्यावर. आता धुऱ्यावर लावल्याने काय होतं, ढीग त्या ठिकाणी किडक्या बोंडातल्या अळ्या पुढच्या वर्षी हंगामात कापूस ज्या वेळेला लावला जातो लगेचच त्या सुप्तावस्थेतनं बाहेर पडतात आणि फक्त एक 2-4 मीटर खाली उतरून चालत जायचं, म्हणजे पतंगांना उडत जायचं आणि नवीन पिकावर प्रादुर्भाव करायचा. त्या किडक्या पानामध्ये बोंडामध्ये रोगांचे सुद्धा अवशेष असतात, बुरशी आणि इतर जीवाणूजन्य रोगांचे, ते सुद्धा प्रसारित होतात. अशा वेळी तो स्रोत आहे प्रादुर्भावाचा, तो बांधावर त्या ठिकाणी साठवून ठेवता कामा नये. मग आता बऱ्याचदा प्रश्न येतो, हे करू नका ते करू नका, हे काय, मग नेमकं करा काय ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे.
कारण एखाद्या शेतकऱ्याकडे 1 एकर पराठी असेल ठीक आहे, तो नाही बांधावर लावणार, कुठेतरी त्याची विल्हेवाट लावेल. परंतु 10-10 एकर 15-15 एकर जर शेत त्या ठिकाणी असेल तर कुठे पराठीचं व्यवस्थापन करायचं हा मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळी त्या स्लाईडमध्ये जर आपल्याला दिसत असेल तर बघा, नवीन एक ट्रॅक्टर चलित उपकरण आलेलं आहे ज्याला श्रेडर असं म्हटलं जातं, अवजार. त्या श्रेडरच्या साह्यानं कुट्टी करा बारीक, कुट्टी केल्यावर त्यावर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीची फवारणी करा आणि नांगरणीच्या द्वारे ती जमिनीत दाबून द्या. त्या बुरशीमुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी कुजायला मदत होईल, सेंद्रिय खत त्या ठिकाणी तयार होईल, बोंडअळी आणि इतर रोगांचे सुद्धा अवशेष नष्ट व्हायला मदत होईल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बांधावर त्या ठिकाणी लावायचा नाहीये ढीग, हे त्या सांगण्याचं तात्पर्य. विठाला 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 सुरुवातीला मी म्हटलं होतं, शेतकरी बंधू ऐका ध्यान देऊन, बोंडअळीचं व्यवस्थापन करण्या करावे सामूहिक प्रयत्न. आणि ते काय काय आहेत तेही आपण बघितलं. आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला कापूस वेचणी होते, मार्केटला कापूस विकायला जातो किंवा जिनिंग मिल्समध्ये तो जिनिंगसाठी जातो, एकाच वेळेला सर्व कापसाची जिनिंग पूर्ण होऊ शकते का? नाही होऊ. अशा वेळी किडक्या त्या ठिकाणी गुलाबी बोंडळ्या ज्या आहेत त्या कीडग्रस्त बियांमध्ये त्या कापसामध्ये सुप्तावस्थेत राहिलेले असतात. आणि अशा वेळी त्या प्रादुर्भाव त्या ठिकाणाहून नवीन हंगामामध्ये कुठे प्रसारित होतो? जिनिंग मिल्सच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये. म्हणून आमचं पुढचं सांगणं आहे जिनिंग मिल्स धारकांसाठीचं, जिनिंग मिल्सच्या आवारात लावा कामगंध सापळे, जिनिंग मिल्सच्या आवारात लावा कामगंध सापडे, हंगाम पश्चात पतंगांचे नियंत्रण हो मिळे. विठ्ठल 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 आता त्यानंतर उन्हाळ्यात आपण खोलवर नांगरणी करतो हे मी वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यामध्ये काय दडलेलं आहे एकात्मिक नियंत्रणाचं सूत्र, तर त्या सुप्तावस्थेतल्या कीड रोगांचे जे अवशेष आहेत, कोश असतील, बुरशीचे स्पोर असतील, ते उन्हामुळे बाहेर मरून जातात नांगरणी केल्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक नियंत्रण पद्धती म्हणजे नांगरणी मागे येणारे बगळे, कावळे, इतर पक्षी जे त्या अळ्या असतील किंवा कोश असतील त्यांना वेचून खातात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इनोकुलम किंवा सोर्स जो आपण प्रादुर्भावाचा म्हणतो तो आपण कमी करू शकतो. म्हणून पुढची नियंत्रण पद्धती, नष्ट करण्या सुप्तावस्था करा खोलवर नांगरट, नष्ट करा सुप्तावस्था करा खोलवर नांगरट, खंडित होईल जीवन चक्र अवलंब करा पीक फेर पालट. विठ्ठल 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 आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. एकात्मिक नियंत्रण पद्धती सर्व अवलंबल्या तर त्याचा रिझल्ट किंवा परिणाम काय होणार आहे ऐका. एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी, एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी, गुलाबी बोंडळीचं नियंत्रण करी. विठ्ठल 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 काय होणार आहे? उत्पादन खर्चात बचत होते खरी, उत्पादन खर्चात बचत होते खरी, वाढवून नफा शेतकऱ्यांना समृद्ध करी. विठ्ठल विठ्ठलाच्या नाम गजरात कृपया विठ्ठल विठ्ठल. बघा थांबणार आहे, फक्त 2 मिनिटं घेतो शेवटचा समारोपाचा, की आपल्या संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की संसर्ग प्रभाव हा ग्रामगीतेतला एक अध्याय बघा तुम्ही 2 नंबरचा. आम्ही सांगतो डेमॉन्स्ट्रेशन का लावतो कृषी विभागवाले, की ते 10 लोक त्या ठिकाणी येऊन बघतील
त्याची महती जाणून घेतील, आणखी 100 लोकांमध्ये त्याची प्रचार करतील आणि अशा पद्धतीने तंत्रज्ञान विस्तार होणार आहे. आणि याला तुकडोजी महाराजांनी म्हटले संसर्ग प्रभाव, म्हणजे एकमेकाचं अनुकरण आपण करत असतो समाजामध्ये सुद्धा. आणि खूप सुंदर ओळी आहेत त्यांच्या. सुंदर दृश्य पाहता डोळा, सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारासी तसाच सोहळा, आपणही वर्तावयाचा चाळा, करीतसे प्राणी. कारण एकमेकाचं अनुकरण केलं तर अशाच पद्धतीनं हे तंत्रज्ञान हजारो लोकांपर्यंत पोचावं, अशीच या कृषी कीर्तन समारंभाच्या प्रसंगी मी अपेक्षा करतो. आणि मला अपेक्षा आहे किंवा विश्वास आहे की आपल्या सर्वांना हा कार्यक्रम आवडला असेल. हा तंत्रज्ञान विस्ताराचा हा वेगळा उपक्रम आम्ही असं त्या ठिकाणी गृहीत धरतो की आपण समाधानानं तृप्ततेनं आता माघारी जातात हे अन्नदाता. म्हणून एका भैरवीच्या साह्यानं 2 मिनिटात आम्ही या कृषी कीर्तनाची सांगता करतो. जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सहभागी झालात तर फार बरं होईल. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा अमरावती यांनी आम्हाला या ठिकाणी या प्रस्तुतीकरणासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. सर्वजण जरी पॅन्डॉलमध्ये कमी असले तरी बाहेर मला खूप गर्दी दिसते. स्टॉलला भेट देणारी लोक उभं राहून बघतायत. छान वाटलं, खूप आनंद वाटला. एवढ्या दुरून आल्याचं त्या ठिकाणी सार्थक झाल्याचं समाधान आहे. आणि खरं तर हे सुंदर असं नियोजन या ठिकाणी मागच्या पुढच्या 5 दिवसांसाठी आपण केलेलं आहे. आज त्याची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. सुंदर असं भव्य दिव्य नियोजन आहे. साऊंड सिस्टम आहे, त्या ठिकाणी स्क्रीन आहे, प्रेझेंटेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या माझ्या टीमनं या ठिकाणी मला संगत देऊन कार्यक्रमाला रंगत दिली, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण माझे सहकारी डॉक्टर शैलेश गावंडे तबलजी असले तरी ते वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर आशिषजी चवनजाळ जे हार्मोनियम वादक आहेत, आणि टाळवादक त्या ठिकाणी राजेंद्रजी आणि रवींद्रजी, या सर्वांची ही आमची टीम. माझ्यासोबत माझे दुसरे सहकारी पण आलेत, वनस्पती रोगशास्त्रज्ञ नीलकंठ हिरेमणीजी. माझे 2 सहकारी आहेत आशिष आणि प्रबोध, या सर्वांचं सहकार्य आहे आणि त्यामुळे ही टीम काम करते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक असतील, आमचे सर्व विभाग प्रमुख असतील, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही इथं येऊ शकतो आणि हा ज्ञानप्रबोधनाचा कार्यक्रम एक आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये प्रस्तुत करू शकतो. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम सर्व रसिक मायबाप श्रोत्यांचं सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद.
हॅलो. धन्यवाद फंड सर. शेतकऱ्यांना आपल्या कृषी कीर्तनाद्वारे मार्गदर्शन करणारे आमचे बाबासाहेब फंड सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी कीटकशास्त्रज्ञ, कृषी कीर्तनकार, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी आपल्यासमोर कृषी कीर्तन सादर केलं. तर आपण आपल्या कृषी टीमच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनं आपण त्या संचाचा सत्कार करूया. बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हटलं, 1 तास अर्धा तास मार्गदर्शन म्हटलं की शेतकरी हे कंटाळवाणं होऊन जाते मार्गदर्शन करताना. पण कृषी कीर्तनाच्या माध्यमातून बाबासाहेब फंड सरांनी एक वेगळा मार्गदर्शनाचा निवडला आहे. तर मी सर्वप्रथम राठोड सर, मूल्यसाखळी तज्ज्ञ, स्मार्ट आत्मा यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ ICAR नागपूर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की मिर्झाजी सभामंडपात आलेले आहेत. खूप मोलाचं मार्गदर्शन सर कृषी कीर्तनातून आपण बोंडअळीविषयी आमच्या शेतकरी बांधवांना, कृषी कर्मचारी यांना दिलेला आहे. यानंतर डॉक्टर शैलेश गावंडे सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र यांचं स्वागत शाल श्रीफळ देऊन दत्ताभाऊ इंगोले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर या, लवकर या. बाकीच्यांचंही प्रमाणपत्र. कोणते नवीन नाव टाकलंय का? हो, 2 वेगळे नाव आहे. यानंतर डॉक्टर निळकंठ हिरेमणी सर, शास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र, CICR नागपूर यांचं स्वागत प्रशस्तीपत्र देऊन स्वागत तिडके मॅडम करतील.